सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कुणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असेल, परंतु कोणत्याही कामामध्ये एखाद्या अनोळखी व्यक्तीवरती विश्वास ठेवू नका, नाहीतर तो तुम्हाला फसवू शकतो. तुम्ही कुटुंबियांसोबत एखाद्या धार्मिक स्थळावरती कामासाठी सहभागी व्हाल. नातेवाईकांचं तुम्हाला आज पूर्ण सहकार्य मिळेल. कोणी व्यक्ती तुम्हाला फसवू शकतो, पण तुम्हाला त्याची चाल समजण्याची गरज आहे. बऱ्याच दिवसापासून रखडलेलं तुमचं एखादं काम आज पूर्ण होईल. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज संकटनाशक गणेश स्तोत्राचं पठण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात वृषभ राशीच्या लोकांचा आजचा दिवस फार धावपळीचा असणार आहे. तुम्ही तुमच्या आर्थिक परिस्थितीमुळे काळजीत असाल आणि ही परिस्थिती सुधारण्यासाठी तुम्ही काही प्रयत्न कराल, नाहीतर ही एक कायदेशीर बाब बनू शकेल. तुमचा एखादा मित्र गोड बोलून तुम्हाला एखादी गुंतवणूक करण्यासाठी भाग पाडू शकतो, परंतु त्याच्या या बोलण्याला तुम्ही बळी पडून अशी गुंतवणूक करू नका. कामाच्या ठिकाणी तुमची एखादी चूक समोर येऊ शकते, त्यामुळे तुमची बढती थांबवली जाऊ शकते. आज नशीब 71% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही रोज रात्री उरलेली पोळी काळ्या कुत्र्याला खाऊ घाला. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की मिथुन राशीच्या लोकांना आजचा दिवस चांगल्या संपत्तीचे संकेत देतोय. मालमत्ता खरेदी करण्याची इच्छा आज तुमची पूर्ण होईल. जर तुम्ही लांबच्या एखाद्या प्रवासाला जाण्याचा प्लॅन करत असाल तर तो तुर्तास काही काळासाठी लांबणीवर टाका. जर तुम्ही कुटुंबातील कोणालाही काही सल्ला दिलात तर ते तुमचं नक्की ऐकतील. तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये पदोन्नती मिळण्याची शक्यता दिसत आहे. बऱ्याच काळानंतर एखाद्या जुन्या मित्राशी तुमची गाठभेट होईल. विवाहात येणारे अडथळे दूर होतील. नोकरी शोधणाऱ्या लोकांना चांगली संधी मिळेल. आज नशीब 69% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही भगवान श्रीकृष्णांची आज पूजा करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात कर्क राशीच्या लोकांसाठी भागीदारीमध्ये एखादा व्यवसाय करणं आज चांगलं राहील. जोडीदाराचं एखादं काम तुमच्यासाठी डोकेदुखी ठरू शकतं. तुम्ही सहलीला जाण्याचा प्लॅन आखण्याची शक्यता आहे. तुम्हाला पूर्वीच्या चुकांमधून काही शिकावं लागेल. कामाच्या ठिकाणी सुरू असलेल्या समस्यांकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका. तुमची गाडी अचानक खराब झाल्यानं तुमचा खर्च वाढू शकतो. बँकिंग क्षेत्राशी संबंधित लोक बचतीच्या योजनांवरती लक्ष केंद्रित करतील. कोणाकडून पैसे उधार घेण्यापासून तुम्ही स्वतःला दूर ठेवा. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही योग साधना आणि प्राणायाम करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की सिंह राशीची मंडळी आज तीर्थक्षेत्रावर जाण्याची शक्यता आहे. कुटुंबामध्ये एखादं लग्न, नामकरण, संस्कारण होण्याची शक्यता आहे. तुम्ही तुमच्या मित्रांजवळ तुमच्या मनातील इच्छा बोलून त्यावरती चर्चा कराल. कोणत्याही कायदेशीर बाबीवरती तुम्हाला सावध राहण्याची गरज आहे. कोणतेही वाहन आज तुम्ही कोणाकडेही मागू नका. ते चालवणं तुमच्यासाठी योग्य नाही, नाहीतर अपघात होण्याची शक्यता आहे. तुम्हाला कोणाकडून पैसे उधार घेण्यापासून आज स्वतःला रोखायला हवं, नाहीतर ते पैसे चुकते करणं तुमच्यासाठी जड जाईल. तुमच्या मुलांची संगत कोणासोबत आहे यावर जरा लक्ष ठेवा, नाहीतर ते एखाद्या चुकीच्या कामाकडे वळू शकतात. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता पार्वती किंवा उमा पार्वतीची पूजा करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य असणार आहे. तुम्हाला तुमच्या तब्येतीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. तुमच्या सामाजिक कामांवरती पूर्ण लक्ष द्या, नाहीतर समस्या निर्माण होतील. तुमच्या एखाद्या नातेवाईकासाठी तुम्हाला आज पैशांची तजवीज करावी लागू शकते. जर तुम्हाला एखाद्याची मदत करण्याची संधी मिळाली तर ती संधी तुम्ही नक्कीच घ्या. यासोबतच तुम्हाला तुमच्या कामावरती सुद्धा लक्ष द्यावं लागेल, नाहीतर तुमच्या कामामध्ये उशीर होईल. आज तुम्हाला एखादी महत्त्वाची सूचना मिळू शकते. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. आज तुम्ही विष्णू सहस्त्रनामाचं 108 वेळा पठण करा. आता पुढची रास तुळ रास. श्री गणेशजी सांगतात तुळ राशीच्या लोकांना आजचा दिवस समस्यांनी ग्रासलेला असेल. एखाद्या खास कामासाठी तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो. नवीन काम सुरू करणार असाल तर तुम्हाला सावध राहावं लागेल,
आणि तब्येतीची काळजी घ्यावी लागेल, नाहीतर तुम्हाला त्रासाला सामोरं जावं लागेल. एखाद्या कामासाठी तुम्हाला अचानक प्रवासाला निघावं लागू शकतं. भावंडांसोबत एखादा वाद सुरू असेल तर त्यावर तोडगा निघेल. मुलांकडून एखादी शुभवार्ता तुम्हाला समजू शकते. आज नशीब 61% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज ब्राह्मणाला दान करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात, वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंदाचा असणार आहे. तुम्ही एखाद्या शुभ मंगल कार्यामध्ये सहभागी व्हाल. भागीदारीमध्ये कोणतंही काम तुम्ही करू नका, नाहीतर समस्या निर्माण होतील. विद्यार्थ्यांना मानसिक ओझ्यापासून मुक्ती मिळेल असं दिसतंय. कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या तब्येतीमध्ये काही घसरण होत असेल तर त्यांची तब्येत आता तुम्हाला बरी होताना दिसेल. प्रवासामध्ये तुम्हाला एखादी महत्त्वाची सूचना मिळेल आणि तुमचा एखादा मित्र तुम्हाला गुंतवणुकीविषयी काहीतरी नवीन माहिती देईल. आज नशीब 64% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भुकेलेल्याला खाऊ घाला. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की धनुराशीच्या लोकांना आजचा दिवस संमिश्र राहणार आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांची प्रतिमा आणखी चांगली होत जाईल. व्यवसाय करणारे लोक एखादी नवीन योजना आखण्याची शक्यता आहे. आईवडिलांच्या आशीर्वादानं तुमचं एखादं रखडलेलं काम पूर्ण होईल. तुम्ही तुमच्या मुलासाठी नवीन गाडी घेण्याची शक्यता आहे. जर तुमच्या आणि तुमच्या जोडीदारामध्ये काही विसंवाद झाला असेल तर तो आज दूर होईल. जर तुम्ही एखादं कर्ज घेतलं असेल तर ते तुम्ही बऱ्यापैकी फेडू शकाल आणि त्यात यशस्वी व्हाल. शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करणं तुमच्यासाठी योग्य राहणार आहे. आज नशीब 61% तुमच्या बाजूने असेल. तुम्ही आज गणपतीला लाडवाचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की मकर राशीच्या लोकांनी आज कोणतीही जोखीम उचलण्याचा निर्णय घेतला तर त्यामुळे नुकसान होऊ शकतं. त्यामुळे आजचा दिवस थोडा नाजूक राहणार आहे. विद्यार्थी एखाद्या नव्या संशोधनामध्ये सहभाग घेऊ शकतील. तुम्हाला एखाद्या कामासाठी जवळच्या प्रवासाला निघावं लागेल. तुम्हाला तुमच्या काही विरोधकांमुळे त्रास होऊ शकतो, जे तुमचे मित्र असतील पण शत्रूसुद्धा असतील. आज लहान मुलांसोबत काही वेळ मौज मजेमध्ये तुम्ही घालवाल, ज्यामुळे तुमच्या काही चिंता कमी होतील. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज चंदनाचा टिळा लावा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की सामाजिक कार्य करणाऱ्या कुंभ राशीच्या लोकांना आजचा दिवस चांगला असणार आहे. तुम्हाला तुमची प्रतिमा शाबूत ठेवण्यासाठी कोणत्याही कामामध्ये हलगर्जीपणा करायला नाही पाहिजे, तरच तुम्हाला लोकांचं समर्थन मिळेल. जर तुम्ही एखाद्या लांबच्या प्रवासाला जाणार असाल तर तुम्हाला सावधानता बाळगावी लागेल, नाहीतर काही त्रास होऊ शकतो. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीची तब्येत अचानक बिघडल्यानं धावपळ करावी लागेल. तुमचा एखादा विरोधक तुम्हाला त्रास देऊ शकतो, ज्याला तुम्ही तुमच्या चातुर्यानं सहजरित्या गप्प करू शकता. आज नशीब 99% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पांढऱ्या रेशमी वस्त्राचं दान करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की मीन राशीच्या लोकांना आजचा दिवस संमिश्र परिणाम देणारा ठरेल. जर तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये काही बदल करू इच्छिता तर ते तुम्ही करू शकता. एखादं नवीन काम सुरू करणं तुमच्यासाठी योग्य राहील. तुमचं मन पूजापाठ आणि आध्यात्मिक कार्याकडे वळेल. विद्यार्थी अभ्यासासोबत एखाद्या स्पर्धेमध्ये देखील सहभागी होतील, ज्यामुळे त्यांची अभ्यासातील आवड देखील वाढेल. जर तुम्ही एखादी गुंतवणूक खूप विचारपूर्वक केली असेल तर त्यात आज फायदा होऊ शकतो. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शनिदेवाचं दर्शन घ्या आणि शनिदेवाला तेल अर्पण करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर आपण जाणून घेतलेलंच आहे, परंतु मी ईश्वरचरणी एवढीच प्रार्थना करतो की आज प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही चांगलं नक्कीच घडावं, जेणेकरून माणूस समाधानी होईल. तर मग भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.